दिसते का स्क्रीन? Yes, sir. Yes, sir. हो सर. हो सर. Let us start. So before this, what kind of things we have seen for universal human values? We will revise three basic points we have covered. Okay, number one. Hello. Yes, sir. Need for need for human values. बरोबर. Number two, guidelines for human values. Hello. Number three, content Content of value education. content of value education, guidelines for value education, need for value education. These 3 points we have seen. बरोबर. Yes, Yes, sir. sir. Yes, Yes, sir. So today we will try to understand basic requirements for fulfillment of human aspirations. आता ह्युमन ऍस्पायरेशन्स म्हणजे मानवी आकांक्षा किंवा मानवी महत्वाकांक्षा म्हणू आपण. ठीक आहे. तर हे जे बेसिक रिक्वायरमेंट्स म्हणजे काय, मूलभूत आवश्यकता काय आहे, ठीक आहे, कशासाठी, तर हे पूर्ण करण्यासाठी, मानवी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, फॉर फुलफिलमेंट म्हणजे पूर्ण करण्यासाठी काय, तर ह्युमन ऍस्पायरेशन्स म्हणजेच मानवी आकांक्षा किंवा मानवी महत्वाकांक्षा म्हणा. तर हे मूलभूत आवश्यकता काय आहे, म्हणजे काय गरजेचं आहे. ठीक आहे. बेसिकली व्हॉट इज रिक्वायर्ड. हॅलो, समजलं का? हो सर. हा, फटाफट वाचतो आपण. हे बऱ्यापैकी सगळं बघितलेलं आहे. जिकडे कुठे अडचण आहे तिकडे थांबू आपण आणि थोडंसं समजून घेऊ. ठीक आहे. When we try to find out if we have fulfilled our basic aspirations, it is not always so affirmative. There is a quiet gap between our basic aspirations and our state of being. काय अर्थ झाला याचा? Many times what will happen, certain aspirations we will have and always we will not have the answer, yes, all aspirations have been fulfilled by us. There will be gap. म्हणजे आपल्या काही महत्वाकांक्षा केल्या आपण तर त्या प्रत्येक वेळेस पूर्णच होतील असं नाहीये. तर ह्याचं प्रत्येक वेळेस आन्सर येस नाही येणार. ठीक आहे. देर विल बी गॅप. ह्याच्यामध्ये बराच काही दुरावा असू शकेल, म्हणजे तुमची ऍस्पायरेशन असण्यामध्ये आणि खरंच ती पूर्ण होण्यामध्ये. बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा. So when we reflect on all the efforts we are making, we can easily see that we are generally working for accumulation of physical facilities. मग खोलात जाऊन जर विचार केला तर आपण बघा, सगळ्यात जास्त काम कशासाठी करतोय. सो जनरली वी आर वर्किंग फॉर अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. भौतिक सुविधा मिळण्यासाठी आपण फक्त ट्राय करतोय. हॅलो, परत एकदा, भौतिक सुविधा, फिजिकल फॅसिलिटी म्हणजे पैसा आला, घर आलं, जमीन आली, गाडी आली, बंगला आला, बऱ्याच गोष्टी आल्या, फिजिकल फॅसिलिटीज. So most of the times we are working, okay, generally we are working for accumulation of physical facilities. The basic problem is that we have assumed that happiness and prosperity will automatically come, okay, when we have enough physical facility. Hello, असं वाटतं का? वाटतं बऱ्याचदा बरं का, कि if I want to be really happy or I want to be prosperous or I have to maintain prosperity in my life, in such cases what we are thinking, if we will work, okay, for accumulation of physical facilities, so automatically we will get happiness and prosperity. असा विचार येतो का मनामध्ये? हॅलो, येतो? हॅलो. Yes, sir. म्हणजे माझ्याकडे गाडी आहे, घर आहे, बंगला आहे, जमीन आहे, अशा गोष्टी असतील तर मी हॅपी आणि प्रॉस्परिटी म्हणजे मटेरियलिस्टिक ऑल्सो माझ्याकडे भरपूर काही आहे अँड आय एम हॅपी असं वाटतं आपल्याला. आणि हाच मेन प्रॉब्लेम आहे, बिकॉज ऑफ विच एंटायर लाईफ वी आर इन्व्हेस्टिंग अवर एनर्जी इन अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. समजलं का? हे जन्मल्यापासून बघा ना, Yes, sir. जॉबला लागलं, ठीक आहे, कंपनीमध्ये सिलेक्शन झालं, तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त एकाच गोष्टीसाठी आपण मागं लागलोय, की अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज.
But while accumulating these physical facilities, we are not understanding other elements and other levels of this order or society. जी काही सोसायटी आहे ह्याचे काही जे काही लेवल्स आहेत, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी, नेचर, ह्या लेवलचा आपण विचार नाही करत. फक्त आपण पैसा मिळवणे किंवा फिजिकल फॅसिलिटीज ह्याच्या मागे लागतो मग. बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. सो दिस इज समथिंग वी नीड टू एक्सप्लोर, आणि हे थोडंसं आपण जाणून घेतलं पाहिजे, ह्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकला पाहिजे इन अवर लाईफ. ठीक आहे. वेअर आर वी पुटिंग इन अवर एफर्ट्स. एक्झॅक्टली आपण कुठे प्रयत्न करतोय किंवा कुठं आपली एनर्जी लावतोय, हे आपण थोडंसं व्यवस्थित लावलं पाहिजे, ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे, हे थोडंसं एक्सप्लोर केलं पाहिजे. हॅलो. Yes, sir. हा, जाऊया आपण पुढे. इफ कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी इज नॉट अचिव्ड बाय जस्ट अक्युम्युलेटिंग फिजिकल फॅसिलिटी, देन व्हॉट एल्स इज इसेन्शियल टू डू. म्हणजे जर आपल्याला कळलं तिकडे की फिजिकल फॅसिलिटीजने आपल्याला आनंद मिळत नाहीये, देन अशा काही दुसऱ्या गोष्टी आहेत, अशा काही दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण विचारल्या पाहिजेत. त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So let us try Yes, to sir. find out. Let us try to find out by asking this question to ourselves: is the happiness in my family? पहिला क्वेश्चन हा, माझ्या कुटुंबामध्ये हॅपीनेस आहे का? मोर, मग ह्याची कारण बरं का, मोर ड्यू टू लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी और ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप. हॅलो. So after understanding physical facilities and importance of the physical facilities, we need to really ask one question to ourselves. That question is the unhappiness in family, म्हणजे दुःख आपल्या कुटुंबामध्ये येतं, ह्याची काय काय कारण असू शकतात. तर मोर म्हणजे भरपूर दुःख, ड्यू टू लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटीज, म्हणजे फिजिकल फॅसिलिटीजचा अभाव. हॅलो. Yes, sir. फिजिकल फॅसिलिटीजचा अभाव असल्यामुळे कुटुंबामध्ये अनहॅपीनेस आलाय, हे कारण असू शकतं. किंवा मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन दी रिलेशनशिप. मेनी टाइम्स फिजिकल फॅसिलिटीज ऑल्सो यू विल हॅव, बट यू आर नॉट मेंटेनिंग, यू आर नॉट फुलफिलिंग युअर रिलेशनशिप्स. कुटुंबामधले आपले जे काही संबंध आहेत, ते संबंध आपण त्यांचं काय बघा ना, ते संबंध आपण व्यवस्थितपणे पूर्ण करू न शकल्यामुळे, ठीक आहे, lack of, because of which also many times unhappiness will be there in our family. Hello. Yes, sir. Yes, sir. Unhappiness in the family, there will be two reasons. Number one, these are the probable reasons, out of which first reason is due to lack of physical facilities. म्हणजे भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे पण कुटुंबामध्ये अनहॅपीनेस, दुःखी म्हणू आपण, येण्याचं तिकडे कारण असू शकेल. किंवा ऑर म्हणलं इकडे, ठीक आहे, किंवा जास्त मोर दुःख, ठीक आहे, मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप. मग हा क्वेश्चन मार्क आहे. मग ह्या दोन्हीपैकी कशामुळे कुटुंबामध्ये अनहॅपीनेस आहे, दॅट यू नीड टू फिगर इट आउट. हॅलो. ते तुम्ही हुडकून काढायचं, दॅट यू नीड टू फाइंड आउट. हॅलो. Yes, sir. Yes, sir. सो when you explore into it, ज्यावेळेस आपण खोलामध्ये जाऊन ह्याचा अभ्यास करेल, ठीक आहे, यू विल फाइंड दॅट मेजर रिझन फॉर द अनहॅपीनेस इन द फॅमिली इज द लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप अँड नॉट जस्ट द लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. काय कळलं ह्यातून? कोण सांगेल? हॅलो. हॅलो. खोलात जाऊन जर आपण ह्याचा विचार केला किंवा अभ्यास केला, तर असं जाणवेल की घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये अनहॅपीनेस येण्याचं सगळ्यात महत्वाचं जर काही कारण असेल कुटुंबामधलं अनहॅपीनेसचं, तर ते लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप, आपले जे काही नातेसंबंध आहेत त्याला लक्ष न दिल्यामुळे, ठीक आहे. अँड म्हणलं इकडे, नॉट जस्ट लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. फिजिकल फॅसिलिटीज नसल्या तरी चालू शकतात काही ठिकाणी. येतं का लक्षात? हॅलो. हॅलो. Yes,
sir. Yes, sir. Yes, sir. Yes. But if suppose relationships you are not maintaining in proper way, दोन केसेस कन्सिडर करा, ठीक आहे. तुमच्याकडे भरपूर फिजिकल फॅसिलिटीज आहेत, गाडी आहे, एक गाडी पाहिजे तिकडे 10 गाड्या आहेत, ठीक आहे. ज्या ठिकाणी एक घर पाहिजे तिकडे 10 घरं आहेत, एक जमीनचा तुकडा पाहिजे तिकडे तुमचं 100 एकर जमीन आहे. सच काइंड ऑफ फुल ऑफ फिजिकल फॅसिलिटीज आर प्रेझेंट इन युअर फॅमिली, बट you are not able to maintain proper relationships in your family, because of which there will be unhappiness, आणि हे जास्त प्रमाणात आढळून येतं. हॅलो, बरोबर का? Yes, sir. Yes, sir. म्हणजे थोडक्यात काय आहे की ओनली वी शुड नॉट सपोज टू फोकस ऑन द फिजिकल फॅसिलिटीज. अलॉंग विथ फिजिकल फॅसिलिटीज वी शुड टेक केअर ऑफ आवर फुलफिलमेंट इन आवर रिलेशनशिप्स. हॅलो, दोन्हीकडे जर व्यवस्थित काय बघा ना बॅलन्स केला, देन ओनली आवर लाईफ विल बिकम वेल ऑर हॅपी. अदरवाईज वी विल बिकम अनहॅपी इन आवर फॅमिली. बरोबर? हो Yes, सर. sir. हा. Yes, Now sir. Yes, to look at the investment of your efforts. आता आपल्याला असं बघायचं आहे की आपले जे काही एफर्ट्स आहेत ते आपण जिकडे कामी लावणार आहोत, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ह्या एफर्ट्सची, म्हणजे प्रयत्नांची. सो फाइंड आउट how much time and effort you are investing for physical facilities, and how much time and effort you are investing for fulfillment in the relationship. That we need to figure it out. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की आपला किती टाइम आणि आपलं किती परिश्रम हे फिजिकल फॅसिलिटीज मिळवण्यासाठी जाते, आणि दुसरं काय की आपला किती वेळ आणि आपला किती प्रयत्न हा आपल्या कुटुंबामधल्या जे काही रिलेशनशिप्स आहेत त्या जपण्यामध्ये जातोय. हॅलो, हो सर. येस. Yes, sir. हा, तर ह्या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करायचा आहे. ओके. हॅलो, Yes, sir. ओके सर. Yes, sir. तसं सोपं आहे बरं का, वाचल्यानंतर समजतं. फक्त आपण चर्चा करतोय अँड वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड टुगेदर. म्हणजे इकडे थोडक्यात शॉर्ट मध्ये आतापर्यंत जेवढे काही स्लाइड्स बघितल्या 2-3, त्याच्यामध्ये समरी जर बघायची झाली तर व्हॉट इज दी हाऊ वी कॅन समराइज इट. सो अलॉंग विथ फिजिकल फॅसिलिटीज we need to focus, we need to invest some time and effort for fulfillment in our relationship for our family. बरोबर? अलॉंग विथ फिजिकल फॅसिलिटीज पण पाहिजेत, पण त्या किती पाहिजेत, किती गरजेच्या आहेत, दिस विल व्हॅरी पर्सन टू पर्सन. हॅलो, येस सर. Yes, sir. ते मग आपलं आपण ठरवायचं आहे की फक्त फिजिकल फॅसिलिटीज मिळवायच्या आहेत का यू नीड टू रिअली मेंटेन गुड रिलेशनशिप्स इन दी फॅमिली. दॅट you need to decide, and this is the very important. While completing our aspirations as a human, we should consider these are the basic requirements. त्याच्यासाठी आपला हा पॉइंट आहे, बेसिक रिक्वायरमेंट फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन ॲस्पायरेशन्स. हे करत असताना आपल्याला रिलेशनशिपचं पण महत्व समजून घ्यायचं आहे, आणि फिजिकल फॅसिलिटीज पण लागणार, पण त्या कितपत लागणार, दॅट ऑल्सो यू नीड टू डिसाइड. हॅलो, सर, ते एव्हरीवनच्या थिंकिंग पॉवरवर डिपेंड करते. करेक्ट. आता कसं आहे बघा ना, काही जणांना महत्वाकांक्षा जास्त असतात की माझ्याकडे फिजिकल फॅसिलिटी भरपूर पाहिजे. नो इश्यूज, तुम्ही मिळवा ती, पण हे करत असताना यू शुड नॉट सपोज टू मिस युअर रिलेशनशिप्स इन दी फॅमिली. हॅलो, येस सर. Yes, नाहीतर sir. एका ठिकाणी इकडे आपण फिजिकल फॅसिलिटीज मिळवण्यासाठी आपल्या सगळ्या रिलेशनशिपचा, आपले नातेसंबंधांमध्ये आपण व्यवस्थित ते मेंटेन नाही करू शकत आहेत आपले नाती, तर त्याचा उपयोग नाहीये. पुढे जाऊन तुम्हाला ते बघा आहे ना, पश्चाताप होऊ शकेल, माहित नाही आता. शेवट आता जे म्हणलं आहे इथं कुणीतरी म्हणलं की प्रत्येकाच्या त्या विचार करण्याच्या वरती डिपेंड आहे ते. बरोबर? तुम्ही कसा विचार करता त्याच्यावरती आहे. येस सर. Yes, sir. फक्त शेवट आपल्याला पश्चाताप नाही झाला पाहिजे की बाबा एवढा फिजिकल फॅसिलिटीज मिळवलं मी, बट आय डोंट हॅव नाव आय डोंट हॅव रिलेटिव्ह विथ मी. माझ्याबरोबर कोणच नातेवाईक नाहीत आता माझ्यासोबत. हॅलो, येतं का लक्षात? येस सर. Yes, sir. येस सर. Yes, sir. ठीक आहे, सोपं आहे, हे समजलं असावं असे अपेक्षा ठेवत आपण जाऊया पुढे. जनरली मोस्ट ऑफ द टाइम
time and effort is being invested for physical facilities, assuming that everything is going to be fine when there is enough physical facility and there will be no unhappiness in the family. म्हणजे नॉर्मली सगळेच विचार असं करतात बरं का, तुम्ही, मी किंवा तुमची आई किंवा वडील, तुमचे काका असतील, मामा असतील, सगळेच ऍज अ ह्युमन बिईंग, दिस इज अवर सायकोलॉजी, वी आर थिंकिंग इन अ सच अ वे दॅट if really we want to maintain happiness in our family, so physical facilities are required. हे आपण माणूस म्हणून आपण असं समजून घेतो आणि तेच करण्याच्या मागे लागतो. बरोबर का? हॅलो, येस सर. Yes. आपली ही समजूत आहे की बाबा सगळ्या फिजिकल फॅसिलिटीज आल्या म्हणजेच फक्त घरामध्ये हॅपीनेस येऊ शकतो. दिस इज आवर थिंकिंग. The problems are more due to lack of fulfillment in the relationship, but actually if you will think really, or if you will have deep thinking, so most of the times there will be problems because of lack of fulfillment in the relationship. आपल्या नातेसंबंधांना आपण न जपल्यामुळे मोस्टली अनहॅपीनेसपणा लाईफ आपल्या कुटुंबामध्ये येतो. and we are investing major part of our time and effort for physical facilities. जेवढा आपण पैसा कमवण्यासाठी किंवा जागा घेण्यासाठी, घर घेण्यासाठी जेवढा आपण टाइम आपल्या आयुष्यातला घालवतोय, तेवढा टाइम आपण आपल्या रिलेशनशिप सुधारण्यासाठी देत नाहीये. हॅलो, Yes, sir. हा, मग ह्याचा बॅलन्स झाला पाहिजे. ठीक आहे, ते त्यांना सांगायचं इथे. इन शॉर्ट, फॉर ह्युमन बिईंग फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी, बट रिलेशनशिप इज ऑल्सो नेसेसरी. येतं का लक्षात? फिजिकल फॅसिलिटीज तर पाहिजेच, ठीक आहे, राहायला घर पाहिजे, खायला जेवण पाहिजे, बघा ना, अंग झाकायला कपडे पाहिजेत, हे बेसिक नीड्स आहेत. आणि ह्या बेसिक नीड्स ह्या वाढत चालल्या आहेत. ह्युमन जसा डेव्हलप होईल तसा त्याच्या बेसिक गरजा ह्या वाढत चाललेल्या आहेत. ते समजून घेत, ठीक आहे, फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी, बट रिलेशनशिप्स आर ऑल्सो नेसेसरी. आणि हे कोणासाठी? फॉर ह्युमन बिईंग. जर आपण मानव म्हणून जगत असेल तर ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्याला जास्त महत्व दिलं जात आहे. हॅलो, रिलेशनशिप पेक्षा जास्त फिजिकल फॅसिलिटीजला महत्व दिलं जात आहे, हे असं सांगितलं इथे बरं का. ते तुम्ही पण विचार करा, बघा, आणि हे कुठेतरी इम्प्लिमेंट करता आलं तर थोडंसं त्या पद्धतीने घरामध्ये पण तुम्ही इंटरॅक्शन करा, आई वडिलांसोबत हा विषय आपला डिस्कस करा. इन फॅक्ट, बाय सीइंग दिस, असं बघत असताना, वी कॅन अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द ॲनिमल अँड ह्युमन बिईंग्स. नाव लेट अस कम्पेअर ॲनिमल्स आणि ह्युमन बिईंग्स. मानव आणि पशु ह्या दोघांमध्ये जर डिफरन्स बघितला तर त्याच्या संदर्भात आता आपण बोलतोय. फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी फॉर ॲनिमल ॲज वेल ॲज फॉर ह्युमन बिईंग्स. म्हणजे ह्युमन बिईंग अँड ॲनिमल्स या दोघांसाठी फिजिकल फॅसिलिटीज आर इम्पॉर्टंट. प्राणी पण असतील तर त्यांना राहायला घर पाहिजे, आता कपडे पाहिजे का नाही माहित नाही, ठीक आहे, पण खायला तर पाहिजे. दोन तर गोष्टी लागतात प्राणी म्हणल्यानंतर. हॅलो, Yes, sir. मग त्याच्यामध्ये आपण फिजिकल फॅसिलिटी म्हणजे जेवण आणि त्यांना राहण्यासाठी घर, असं ह्या दोन गोष्टी घेऊ. कपडे लागतात का नाही माहित नाही आता, बरं का. पण फिजिकल फॅसिलिटीज नेसेसरी फॉर ॲनिमल ॲज वेल ॲज ह्युमन बिईंग. फॉर ॲनिमल इट इज नेसेसरी अँड ॲज ॲडेक्वेट. आता ह्या वाक्याचा अर्थ समजून घेऊ. जर पशु असेल तर पशुसाठी फिजिकल फॅसिलिटी ह्या गरजेच्या आहेत आणि त्या पुरेशा आहेत. हॅलो, बघा, आहे ना, कुठल्या पण प्राण्याला जर त्याला राहायला मिळलं व्यवस्थित, म्हणजे पाऊस आला तर त्याला थोडंसं छत मिळलं, ऊन आलं तर त्याला छत मिळलं, आणि जर त्याला जेवण्यासाठी काहीतरी खायला मिळलं, एवढ्या दोनच गोष्टी जर मिळल्या तर मला वाटतं ॲनिमलला अजून काही दुसरं लागत नाही. हॅलो, Yes, sir. Right, sir. हा, इट इज नेसेसरी, हे गरजेचं पण आहे. फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी फॉर ॲनिमल्स ॲज वेल ॲज ॲडेक्वेट. आणि ह्या पुरेशा आहेत. त्यांना लागतं काय, हो मला घरच पाहिजे काय, ते बघा ना, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, ठीक आहे, निवारा पाहिजे, तेवढं आपण समजून घेऊ. कधी कधी बघा, आहे ना, जर काही प्राण्यांचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्यांना निवारा पण नसेल, पण खायला मात्र पाहिजे, ठीक आहे. हॅलो, But sometimes medicine is very important for animals. हा, समटाइम्स,
आता ते जर तुम्ही ते घरामध्ये पाळलं असेल तर मग तिकडे आपण मेडिकेशन वगैरे करणार. त्या प्राण्याला जर आजारी पडला तर आपण नेणार. पण रस्त्यावरती जे काही प्राणी असतील, कुत्रा असेल, मांजर असेल, त्यांना काय लागणार आहे? फक्त फिजिकल फॅसिलिटीज मध्ये मला वाटतं फक्त खायला मिळणं म्हणजे संपलं त्यांचं. हॅलो, येस सर. Yes. प्राण्यांसाठी ठीक आहे. फॉर ॲनिमल्स इट इज नेसेसरी अँड इट इज नेसेसरी ॲज वेल ॲज ॲडेक्वेट. म्हणजे गरजेचं पण आहे आणि हे पुरेसं आहे एवढंच. बट when it comes to human beings, it is not the case. Physical facility is necessity, but physical facility alone is not going to suffice. म्हणजे पुरेशी असणार नाही, ठीक आहे, फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग. हॅलो, Yes, sir. in short, for Yes, sir. animals, in short, for animals, physical facility is necessary as well as adequate, but for human being, only physical facility is not sufficient. Okay, it is not sufficient. Along with physical facilities, full we need to consider, okay, relationships also. Hello. हॅलो Yes, सर, sir. मी सांगू का? हा, बोला. म्हणजे ॲनिमलला कसं त्यांच्या इच्छा पूर्ण झाले, गरजा पूर्ण झाले की ते तेवढ्यातच समाधानी असतात. पण लोकांचे कसे कसे आपल्या आकांक्षा पूर्ण होतात तसेच त्यांच्या आकांक्षा वाढत जातात. करेक्ट आहे. बरोबर, यू आर राईट. आपल्याला बघा आहे ना, गाडी असेल तर नंतर असं वाटतं की अजून चांगली गाडी पाहिजे. येतं का लक्षात? Yes, sir. Yes, sir. हा, Yes, sir. अंग झाकण्यासाठी कपडे मिळाल्यानंतर ब्रँडेड कपडे पाहिजेत, महागाचे कपडे पाहिजेत. 500 रुपयाच्या कपड्यांनी पण आपलं अंग झाकलं जाणार आहे. पण काही जणांना असं वाटतं की माझ्याकडे आता 500 रुपयाचं नाही, मी आता 2000 रुपयाचे कपडे घालतो. ठीक आहे, हा पर्स्पेक्टिव्ह आहे बरं का प्रत्येकाचा. मग ते करायचं आहे का नाही, इट डिपेंड्स ऑन यू. But while doing so, you should not supposed to miss your relationships in your families. Hello, once again hello. Yes, sir. When a human being has lack of physical facility, he or she becomes uncomfortable and unhappy. आता हे नॉर्मल टेंडन्सी आहे. When we will not have physical facilities, immediately what will happen with us? We will become, okay, uncomfortable and unhappy. आपल्याला त्रास झाल्यासारखं वाटणार आणि आपल्याला दुःखी झाल्यासारखं वाटणार. वाय? बिकॉज आय डोंट हॅव फिजिकल फॅसिलिटीज. हॅलो, बरोबर का? Yes, हा. sir. Once he or she gets physical facilities, he or she forgets about it. हा, एखादी गोष्ट मिळस तोपर्यंत फक्त वाटतं की हे मिळलं पाहिजे, आणि मिळाल्यानंतर आपण विसरून जातो की ही बाबा चांगली गोष्ट होती, ही फिजिकल फॅसिलिटी होती, ही मिळली मला. हॅलो, येतं का लक्षात? हा, Yes, sir. ही और शी Yes, वन्स, sir. एकदा ही और शी गेट्स दी फिजिकल फॅसिलिटी मिळाल्यानंतर ही और शी फॉरगेट्स अबाउट इट अँड स्टार्ट्स थिंकिंग अबाउट मेनी अदर थिंग्स. हॅलो, येतं का लक्षात? हॅलो. हो सर. Yes, sir. हा, Yes, sir. एखादी फिजिकल फॅसिलिटी मिळली की मग परत असं वाटतं की ती मिळलेली विसरतो आपण, असं म्हणलं इकडे बरं का. फिजिकल फॅसिलिटी मिळवतो तर फिजिकल फॅसिलिटी मिळवणे डोक्यामध्ये, अँड वन्स यू विल गेट इट, यू विल फॉरगेट इट दॅट फिजिकल फॅसिलिटीज विथ यू. अगेन यू विल स्टार्ट अन सर्चिंग अनदर फिजिकल फॅसिलिटी. हॅलो. Yes, sir. आणि Yes, sir. हे सगळं ह्युमन बिईंगच्या बाबतीत होतं, बिकॉज ऑफ विच ह्युमन बिईंग्स आर नॉट हॅपी अँड दे आर नॉट कम्फर्टेबल. हे समजून घ्यायचं आपल्याला. ओके, Yes, sir. जातो मी फास्ट, आता तुम्हाला समजलं हे. सो वी कॅन कन्क्लूड, तर आपण ह्याच्यामधून असा निष्कर्ष काढत आहोत दॅट फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी फॉर ॲनिमल्स, इट इज नेसेसरी फॉर ह्युमन बिईंग्स. असं असलं तरी हावेवर फॉर ॲनिमल्स फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी ॲज वेल ॲज ॲडेक्वेट. मगाशी जी सांगितलं तेच आहे. फॉर ह्युमन बिईंग फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी, बट फिजिकल फॅसिलिटी अलोन इज नॉट ॲडेक्वेट. फिजिकल फॅसिलिटी गरजेची आहे, फक्त फिजिकल फॅसिलिटीज पुरेशी नाही. हॅलो, नॉट ॲडेक्वेट. समजलं?
येस सर. आपण Yes, sir. आता फास्ट जातोय मी, ठीक आहे. वाईल वी डू हॅव अ नॅचरल ऍक्सेप्टन्स टू लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे आपल्याला जगत असताना आपण नातेसंबंधांमध्ये जगतो बरं का, हे नॅचरली ऍक्सेप्ट आपण केलं पाहिजे. वी ऍक्च्युअली एबल टू एन्श्युअर लिव्हिंग इन रिलेशनशिप, आपण नातेसंबंधांमध्ये जगू शकतो, ठीक आहे. मी तर लिहिलं बघा, काय अवघड आहे. वैभव, मिस्टर वैभव, काय वैभवला करावं त्या बघा आता आहे ना. कसं घालवायचं हे. सर या सब्जेक्ट मध्ये स्वमत विचारलं जातं. स्वमत विचारलं जातं कुठं? या सब्जेक्टला, म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये. हो, तुम्हाला आता क्वेश्चन कसा येईल हा पण एक मोठाच प्रश्न आहे, किंवा कारण की पहिल्यांदाच हा पेपर आलेला आहे. जे क्वेश्चन कसे असतील ते पण आपण सांगूया. हे जे काही क्वेश्चनरी आहे ते घेतो आहे ना मागवून, ठीक आहे. ठीक आहे सर. मग घालवायचं कसं. वैभव परत लिहू नका बरं का वैभव, नाहीतर वैभव नावाच्या सगळ्यांना मी इकडे येऊ नाही देणार झूम मीटिंग मध्ये. हॅलो वैभव, आहेत का वैभव? काय करावं त्या वैभवला बघा. इथं दिसतं बरं का, ते कुणी लिहिलंय वगैरे सगळं दिसतं इकडे. आपल्याला तेवढा टाइम नाही, आपल्याला तेवढा वेळ नाही. कोणी लिहिलं, काय लिहिलं, कशासाठी. वैभव समजून घ्या फक्त, वेळ जातो असा आहे. परत काय कुठपर्यंत आलतो आपण. हॅलो, लास्ट 10 मिनिट्स. लिव्हिंग इन रिलेशनशिप्स. हा, सो वी ऍक्च्युअली एबल टू एन्श्युअर, आपण खात्री करून घ्यायला पाहिजे की लिव्हिंग इन रिलेशनशिप हा क्वेश्चन मार्क आहे. खरंच आपल्याला रिलेशनशिप मध्ये जगायला आवडतंय का फक्त आपण त्या फिजिकल फॅसिलिटीच्या मागे पळायचंय, हे पण स्वतःला प्रश्न विचारा असा, ठीक आहे. हॅव वी अंडरस्टूड दिस ऑर जस्ट ॲज्युम्ड इट, हे फक्त आपण समजून घेतलंय का फक्त कसं आहे बघा ना, हे समजून घेतलंय का फक्त ॲज्युम करणे म्हणजे काय, मानणे का हे मानलंय. मग समजून पण घ्यायला पाहिजे आणि मानायला पण पाहिजे. मग ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे. टू एक्सप्लोर धिस फर्दर फाइंड आउट यू वॉन्ट टू लिव्ह इन रिलेशनशिप हार्मनीसाठी, ठीक आहे, विथ अदर्स. यू वॉन्ट टू लिव्ह इन पोझिशन विथ अदर्स, सॉरी अपोजिशन विथ अदर्स, का विरुद्ध म्हणून राहायचंय. यू बिलीव्ह लिव्हिंग हॅज टू बी नेसेसरी इन अपोजिशन विथ अदर्स, दॅट इज देअर इज अ स्ट्रगल फॉर सर्वायवल अँड सर्वायवल ऑफ फिटेस्ट, अँड इफ यू फील हॅपी लिव्हिंग दिस वे. आता हा क्वेश्चन मार्क आहे. आपण जर सायन्सचा विचार केला बरं का, डार्विनचा सिद्धांत होता का 10वी 11वी 12वी कधी. हॅलो सर 10th ला Yes, होता. Yes, sir. हा, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं आपल्याला शिकवलं गेलं तिकडे डार्विनच्या सिद्धांतामधून. म्हणजे जो फिट असेल तो सर्वाईव्ह करेल ह्या जगामध्ये जगत जो असताना. काळानुसार स्वतःमध्ये चेंजेस एक्सेप्ट करत जाईल तो लिव्ह राहील, म्हणजे त्याची पेसेस लिव्ह राहतील हा, असं. आणि बाकीचे मरून जातील किंवा बाकीचे नष्ट होतील कालांतराने, बरोबर असंच. डायनासोर, लाईक दॅट डायनासोर. येस सर. हा, लाईक Yes, डायनोसॉर. sir. डायनोसॉरला खायला न मिळाल्यामुळे हळूहळू त्या पेशीचा काय झालं बघा ना, त्या आणि स्पेसीसचा ते सराउंडिंग नुसार स्वतःमध्ये चेंजेस एक्सेप्ट नाही केले, त्यानुसार त्याच्यामुळे त्यांचं ते डिस्ट्रॉय झालं. बरोबर. मग इकडे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याला नातेसंबंधांमध्ये ऍक्च्युली जगायचं आहे एकमेकांसोबत हार्मनी सांभाळत. हा पहिला ऑप्शन आहे. यू वॉन्ट टू लिव्ह इन अपोजिशन विथ अदर, का एकमेकांच्या अपोजिट होऊन जगायचं आहे. किंवा तुम्ही असा विचार करता का यू बिलीव्ह लिव्हिंग हॅज टू बी नेसेसरी इन अपोजिशन विथ अदर्स, आणि तिथे मग सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे एकमेकांना मारूनच जगायचं आहे, ठीक आहे, का दुसऱ्यांना एकमेकांशी अपोजिट होऊन जगायचं आहे, का हार्मनी सांभाळत जगायचं आहे. दॅट ऑल्सो वी नीड टू फाइंड आउट. हॅलो, मग कोणाचं मत काय आहे थोडस सांगा. Yes, sir. आउट ऑफ दीज 3 ऑप्शन्स विच ऑप्शन इज बेटर और आयडियल. हॅलो, फर्स्ट ऑप्शन. पहिला. ह्याच्यासाठी झटलं पाहिजे सगळ्यांनी. येस सर. बाकीचे जे आहेत Yes, sir. एकमेकांचं वैरी होऊन राहणे, ठीक आहे, हे याचा अर्थ काय, एकमेकांचं वैरी होऊन राहणे. आणि इकडे असा अर्थ आहे की नुसतं वैरी होऊन न राहणे, तर दुसऱ्याला संपवून स्वतः राहणे. हॅलो,
सर करंटली Yes, तर ते sir. सिच्युएशन सगळीकडे हा करंटली सगळीकडे हीच सिच्युएशन आहे. कुठली थर्ड ऑप्शन थर्ड ऑप्शन सर, करेक्ट थर्ड ऑप्शन. करेक्ट करेक्ट करेक्ट. मग त्याच्यासाठीच आपल्याला हा But युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज विषय आलेला आहे आपल्या सिलेबस मध्ये, येतं का लक्षात? येस सर. जर Yes, असं जर बरं का असं जर जगलो ना आपण तर एकमेकांना आपण मारून टाकू आणि ह्युमॅनिटीचा नाश होणार, हे मानवी जीवन संपून जाणार. हॅलो, येस सर. येस. Yes. म्हणजे ती एक म्हण आहे बघा, आहे ना, जगा आणि जगू द्या. बरोबर का? Yes, हो sir. सर. Yes, sir. पण ती आता काही ठिकाणी असं झालंय की मी जगतो तुम्ही मरा, विच इज रॉंग. ठीक आहे. तर आपल्याला जो आहे तो पहिला जो वे आहे, ठीक आहे, यू वॉन्ट टू लिव्ह इन रिलेशनशिप विथ मेंटेनिंग हार्मनी विथ इच अदर, हे आपल्याला जपायचं आहे. दुसरा जो पॉइंट आहे तो काय आहे की एकमेकांची आपण वैरी आहोत असं जगायचं. आणि तिसरा जो ऑप्शन आहे की एकमेकांमध्ये मला जगायचं असेल तर मी दुसऱ्याला संपवलं पाहिजे, म्हणजे तो सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तर दुसऱ्याला मी संपवूनच मी स्वतः जगू शकतो. सर ह्या तिघांमधलं वी हॅव टू गो विथ, ओके, फर्स्ट First option is first best option. for living Yes, in yes, harmony. we want to live in relationship harmony with others. समजलं का हे? हॅलो, Yes, sir. ठीक आहे. लास्ट 4 मिनिट्स आहेत. संपतं का नाही माहित नाही. ठीक आहे. अ लिटल इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मनिरीक्षण करणं गरजेचं आहे. विल शो, हे दाखवेल आपल्याला आउट ऑफ दीज 3, ह्या तिघांमधलं व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल इज, सांगा. फर्स्ट वन, First one. नॅचरली ऍक्सेप्ट करण्याजोगं किंवा योग्य काय असेल तर पहिला ऑप्शन. ह्या पहिल्या ऑप्शन मध्ये आपण बघितलं की हार्मनी मेंटेन करत, ठीक आहे, हार्मनी मेंटेन करत आणि रिलेशन्सला जपत असं आपण जगायचं आहे. कुठे गेलं? हा, you certainly do not want to live in opposition with other, but you may be conditioned to think in a manner as mentioned in the third option. पण नॉर्मली आपल्याला थर्ड ऑप्शननी जगावं असं वाटू शकतं, बरोबर का? हॅलो, आता कारण की आपल्याला ते सायन्समध्ये तसं शिकलं, डार्विनचा थेअरीने तसं सांगितलं आपल्याला, पण आपण तसं जायला पाहिजे का नाही ऍज अ ह्युमन बिईंग, दॅट वी नीड टू थिंक. हॅलो, Yes, sir. येस. Yes, sir. इफ वी अडॉप्ट दी थर्ड ऑप्शन, मग थर्ड जर ऑप्शन आपण अडॉप्ट करून जर पुढे गेलं, इट हॅज सिग्निफिकंट निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स, नकारात्मक परिणाम पुढे येतील इन आवर लाईफ, इन फॅमिली अँड इन दी सोसायटी. बरोबर? जर तिसरा ऑप्शन sir. घेऊन जर तिसरा ऑप्शन आपण घेऊन गेलो, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अकॉर्डिंग टू दी डार्विन्स थेअरी, देन व्हॉट विल हॅपन, सिग्निफिकंट निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स येतील तिकडे, म्हणजे नकारात्मक, उल्लेखनीय, ठीक आहे, सिग्निफिकंट म्हणजे काय, उल्लेखनीय नकारात्मक परिणाम आपल्या लाईफ वरती, आपल्या फॅमिलीवरती आणि आपल्या समाजावरती येतील, इफ वी विल गो विथ थर्ड ऑप्शन. हॅलो, येस सर. आणि Yes, sir. सर त्याचं एक्झाम्पल Yes, सुशांत sir. सिंग. सर हा? सध्याचं घडलेलं लिव्ह एक्झाम्पल असू शकतं का सुशांत सिंग थर्ड ऑप्शन साठी? हा, ते आता ते बघायला पाहिजे बरं का. ऍक्च्युली काय झालं हे आपल्याला पण नाही माहित, कारण की ज्यावेळेस जी घटना तिथे घडली त्यावेळेस तुम्ही पण नव्हता आणि मी पण नव्हतो, बरोबर. ऍक्च्युली काय झालं Yes, sir. आपल्याला काहीच नाही माहित. येस सर. हा, त्याच्यामुळे आपण तिकडे जायलाच नाही पाहिजे. जे आपल्याला आहे ह्यातनं पॉझिटिव्ह घेऊन कसं पुढे जाता येईल, बरोबर. येस सर. हा, फक्त सिग्निफिकंट निगेटिव्ह इम्प्लिकेशन झाले नाहीत पाहिजे, नकारात्मक परिणाम व्हायला नाहीत पाहिजे आपल्या जीवनावरती, आपल्या फॅमिलीवरती आणि आपल्या समाजावरती. ह्या 3 गोष्टींचा विचार करत गेलं पाहिजे पुढे. हॅलो, Yes, sir. मला वाटतं आता लास्टच्या 2 स्लाइड्स आहेत. आपल्याकडे 1च मिनिट आहे. झालेल्या पार्ट मध्ये काय अडचण, लास्टच्या 2 स्लाइड्स राहिल्यात, कुणीतरी लक्षात ठेवा, आहे ना, लक्षात राहतं का बघा. शेवटच्या 2 स्लाइड्स राहिल्यात ह्याच्या. Oh, sir. टॉपिक इज व्हेरी इझी, ओके. बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन ऍस्पायरेशन्स, मानवी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मूलभूत आवश्यकता काय आहेत ते आपण बघितलं आज. शेवटच्या 2 स्लाइड्स राहिल्यात ते आपण नेक्स्ट सेशनला घेतोय. हॅलो,
येस सर. समजतंय का Yes, पण हे sir. आपण जे काही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय सगळे मिळून आपण 51 जण आहे तिकडे मीटिंग मध्ये. हॅलो. येस Yes, सर. sir. Yes, sir. Yes, sir. आणि हे नुसतं समजून नाही घ्यायचंय, हे आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय, प्रत्यक्षात अंमलात आणायचंय.